नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शुभम बापूसाहेब वाघ. मी फर्टिबेस या कंपनीचा प्रतिनिधी आज वडाळा बैरवा इथे मोठे साहेब यांच्या आपण प्लॉटवरती आलेलो आहे. यांनी 2.5 एकर कांदा इथे केलेला आहे. या कांद्याच्या प्लॉटमध्ये त्यांनी आपल्या कंपनीचं कॉपियस NPK हे प्रोडक्ट उत्पादन त्यांनी वापरलं आहे. त्याला त्याचे रिझल्ट कसे आले स्वतः ते आपल्याला माहिती देतील. नमस्कार सर. बस तुमचं नाव? संतोष मोठे, राहणार वडगाव बरोबर. मोबाईल नंबर? 77 58 97 18 57. तर मला सर सांगा तुम्ही की तुम्ही आपल्या कंपनीचं कॉपियस NPK हे प्रोडक्ट वापरलं बरोबर, तर त्याचे तुम्हाला रिझल्ट काय वाटले त्याच्याबद्दल तुम्ही थोडी शेतकऱ्याला माहिती सांगा. मला म्हणजे पहिले जे खत वापरले ते खतापेक्षा NPK चांगल्यापैकी भेटत आहेत. ओके कांद्याची साईज वाढली, कांद्याची मान जाड झाली. ओके कांद्याला कलर आलेला आहे. ओके. कांद्याची पांढरी मुळी वाढलेली भरपूर आहे. कांद्याची हाईट भरपूर वाढली. तर याच्या अगोदर तुम्ही कोणतं खत वापरलं होतं? आपलं दुसरं आहे 10 24. ओके. तरी तुम्हाला काही रिझल्ट वाटला का? त्या टायमाला त्याला फक्त 4 5 पाती व्हायचे. 4 5 5 6. ओके. हा. आपण हे NPK टाकल्यानंतर आहे ना कांद्याला 15 16 17 15 16 17 पाती. बरोबर. तर त्यांचं म्हणणं आलं की NPK वापरल्यानंतर कांद्याची जी मान असती त्यानंतर पातीची जी साईज जी असती पॉगर आपण त्याला म्हणतो, हे तुम्ही बघू शकता इथं. तर हे तुम्ही बघा की कमीत कमी 15-16 प्रकारचे इथं पाती आहे एका कांद्याला. आणि ही नाव तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही चारवा आहे हा बघा, हा प्लॉट हा 2.5 महिन्याचा झालेला आहे. आणि 2.5 महिन्याच्या प्लॉट मध्ये ही साईज आहे. अजून याला कमीत कमी महिनाभर जाईल. हा 1 महिना त्यांचं म्हणणं, 1 महिना अजून या प्लॉटला जाईल. इथं पण बघू शकता हिरवेगारपणा पण आहे, पातीची साईज आहे, सगळे सारखे आकार आहे. कांद्याची तुम्ही साईज बघू शकता, नाळ पण बघू शकता. असं नाही की कुठं तुम्हाला कमी जास्त आहे, सगळे एकदम सारखे आहे. तर खताचा रिझल्ट हा अतिशय उत्तम यांना आलेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना ही विनंती आहे की फर्टिबेस ह्या कंपनीचं कॉपियस NPK हे बॅक्टेरियल खत आहे, हे तुम्ही एकदा वापरून बघा आणि याचे रिझल्ट जे स्वतः तुम्ही डोळ्यांनी बघा आणि अनुभवून बघा. हे माझ्यासोबत 2-3 शेतकरी आहे, यांनी ऑलरेडी यांच्या गावामध्ये वापरलं होतं. शक्यतो गहू हा करायची जी पद्धत आहे ही आपल्याकडे